भिसेगाव येथे फातिमा चर्च मागे प्रथमेश डेव्हलपर्स बिल्डर्सच्या 4 ते 5 गुंडांनी तेथील स्थानिक रहिवासी असलेल्या एका गरीब महिलेच्या मालकी जमिनीत बेकायदेशीर घुसून तिच्या जागेवर कब्जा करण्याच्या उद्देशाने प्रवेश करून जमिनीत घातलेले लोखंडी तारेचे कुंपण तोडून टाकले। त्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले। तसेच घटनास्थळी त्या पीडित महिलेला व असलेल्या साक्षीदार यांना अश्लील भाषेत शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे। याबाबत पीडित महिलेने कर्जत पोलीस ठाणे येथे जाऊन तक्रार दिली आहे। या तक्रारीवरून पोलिसांनी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। तरी प्रथमेश डेव्हलपर्स बिल्डरच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कारवाई करण्याची आता मागणी होत आहे। याबाबत सविस्तर घटना अशी की कर्जत नगर परिषदेच्या हद्दीतील मौजे भिसेगाव फातिमा चर्च मागे तक्रारदार पीडित महिला त्यांच्या मालकीची मौजे भिसेगावातील सिटी सर्वे नंबर 766 मधील 31.66 चौरस मीटर क्षेत्रफळाची मोकळी मिळकत जमीन आहे। सदर जमिनीला लोखंडी तारेचे कुंपण केले होते। दिनांक 21 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास 100 मीटर परिसरात सुरू असलेल्या प्रथमेश डेव्हलपर्स बिल्डर्सचे इमारतीचे काम पाहणारे 4 ते 5 गुंड हे संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास महिलेच्या मालकीच्या मोकळ्या जमिनीत प्रवेश करून लोखंडी तारेचे कुंपण तोडून मोठे नुकसान त्यावेळी तक्रारदार महिलेने व तिच्या पत्नीने विचारणा केली असता तुम्ही आमचे तारेचे कुंपण का तोडत आहेत, तेव्हा तेथे आलेला श्रीकांत नारायण पवार व संदीप यादव यांनी हम प्रथमेश डेव्हलपर्स बिल्डरचे लोक आहेत, तुमच्या सर्व प्रॉपर्टी जागेवर कब्जा करून आम्ही बिल्डिंग उभारणार आहे, तुम्हाला काय करायचंय ते करा, आम्ही कोणाला घाबरत नाही, जर पोलिसात तक्रार केली तर ठार मारू अशी धमकी दिली आहे। या पीडित महिलेने कर्जत पोलीस ठाणे येथे जाऊन तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीवरून दादागिरी करणारे गुंड श्रीकांत नारायण पवार, संदीप यादव, रोहन त्रिपाठी, इर्शाद सिद्दीकी राहणार कर्जत यांच्यावर कर्जत पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता 324/4, 352, 351, 2, 3, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार स्वप्नील एरुणकर करीत आहेत। शिवसत्ता टाइम्स साठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।